अजिबात कडू न होणारी ही भरली कारली एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा, सगळ्यांना नक्की आवडतील. तर काय करायचं, इथं मी छोटी छोटी कारली घेतलेली आहेत. तुम्हाला छोटी मिळाली नाही तर मोठी घेतली तरी चालेल, पण त्याचे 1-2 तुकडे करून घ्यायचे. आता काय करायचं, एका साईडने याचा कट मारून घ्यायचा आणि त्यातील आतल्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे मसाला भरण्यासाठी त्या रिकाम्या करून घ्यायच्या अशा पद्धतीने. आता काय करायचं, हे कट करून झाले की काय करायचं, मसाला करून घ्यायचा. त्यासाठी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, त्यामध्ये लसणाच्या 7-8 पाकळ्या, 1 चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा हळद, चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि मीठ घालून घ्यायचं. त्याचमध्ये आपल्याला अर्धा चमचा ही गूळ पावडर मी घातली आहे. गुळाऐवजी तुम्ही साखर पण वापरू शकता. हे पाणी न घालता आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं आहे. आता हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे ते आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. हे ताटामध्ये काढून घेतले की त्याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरून घालायचं आहे. त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची आणि थोडंसं पाणी घालून, म्हणजे 1 चमचाभर पाणी घालायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. टोमॅटोमुळे हे कारलं अजिबात कडू होत नाही, त्यामुळे टोमॅटो अजिबात स्किप करायचं नाही. अशा पद्धतीने हे मिक्स करून झालं की काय करायचं, आपण जी कारली कट करून ठेवलेली होती ती घ्यायची आणि त्याच्यामध्ये हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. जेवढा मसाला बसतो तेवढा त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने सगळी कारली आपल्याला भरून घ्यायची आहेत. इथं माझी सगळी कारली अशी पद्धतीने भरून झालेली आहेत. आता काय करायचं, ही कारली आपल्याला कुकरमध्ये बनवायची आहे. तर कुकरमध्ये आपल्याला 3 चमचे तेल टाकायचं. तेल व्यवस्थित तापले की त्याच्यामध्ये आपल्याला ही कारली सोडून द्यायची आहेत. आता जो राहिलेला मसाला आहे तोही आपल्याला त्याच्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी पाणी होईल इतकंच पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. जास्त पण पाणी घालायचं नाही आणि हे थोडंसं अशा पद्धतीने तेलात मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून एकदम बारीक गॅसवर आपल्याला हे 5 मिनटं वाफवून घ्यायचे आहेत. 1 शिट्टी जरी बारीक गॅसवर काढली तरीही चालेल. हे बघा, लगेच ते शिजतं आणि इथं आपली मस्त अशी भरली कारली तयार होतात. हे बघा, मस्त अशी ती शिजलेली आहेत आणि अजिबात कडू लागत नाहीत. करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.